या ठिकाणी काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी याद्या चेक करायच्या आहेत. त्या आता तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाभार्थी यादी कशी पाहायची आहे, जिल्ह्यांची, गावांची सर्व स्वतःचं नाव त्या ठिकाणी आहे का नाही आपल्याला हे चेक करायचं आहे. नाव कुठे वगळलंय का? संजय गांधी योजनाचं या ठिकाणी माझ्यापुढे यस आलंय का नो आलंय, किंवा मी मागच्या या ठिकाणी किती पैसे भरलेले आहेत, म्हणजे भरलेले होते व मला माझ्या बँक अकाउंट बरोबर आहे का, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी लाभार्थी यादीमध्ये चेक करायच्या आहेत. आणि जर त्या सगळ्या गोष्टी बरोबर आल्या तर तुम्हाला पुढचा 7वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्या स्टेप्स तुम्हाला मी सांगणार आहे. लाडकी बहीण योजना 7वा टप्पा, लाभार्थी यादी कशा बघायच्या आहे त्याचा स्टेप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. बघा, सगळ्यांनी पहिली स्टेप तुमच्या समोर आहे, ती म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. अधिकृत वेबसाईट म्हणजे काय? लाडकी बहीण योजना माझी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता, तुमचं लॉगिन आयडी, पासवर्ड वगैरे टाकून तुमचं सगळे तपशील या ठिकाणी चेक करू शकता. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत अशी आहे की तुमचे जे जिल्ह्यानुसार या ठिकाणी वेबसाईट असतात. .गव्हर्नमेंट, समजा तुम्ही असा पुणे जिल्ह्यात असाल, पुणे पुढे असे लिहिलेले असेल, पुणे जिल्हा परिषदेची असेल तर government.in ची असेल, किंवा PCMCची असेल, पुणे महानगरपालिकेची असेल, अशा प्रत्येक जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. त्या वार्डच्या याद्या समोर आलेल्या आहेत. काही तालुका लेवलला आहेत समोर आलेल्या याद्या. वेबसाईटवर पर्टिक्युलर काय त्याला ऑफिशियल वेबसाईट आपण म्हणू शकतो, किंवा त्याला अधिकृत वेबसाईटवर सुद्धा आपण म्हणू शकतो. वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. आता त्यानंतर वेबसाईटमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे बघा, 2000 ते 2025 2025 या ठिकाणी 7वा हप्ता या ठिकाणी दिलेला आहे. लाभार्थी यादी त्यांच्या खाली दिलेली आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी, त्या लाभार्थी यादीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही जाऊ शकता. तर प्रत्येक किंवा तालुका लेवलला पण काही यादी आलेल्या आहेत. नंतर तुम्हाला गाव लेवलला पण कशा चेक करायच्या, कुणाकडे जायचं ते तुम्हाला सांगतो. काळजी करू नका. बऱ्याच ताई म्हणत आहेत की सर, आम्हाला हे आमच्या जिल्ह्यानुसार कळत नाही आहे. तर ज्या ताईंनी कळत नसेल त्यांनी त्यांचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचं. तसेच पुढे जिल्हा सांगायचा आहे, लाभार्थी यादीचा जिल्हा सांगायचा आहे. पटकन एकदा सांगायचं. एवढ्या साऱ्या ताईलाही आहेत. तुम्हाला लाभार्थी यादी हवी आहे का? तुमचे नाव त्या ठिकाणी आले का नाही चेक करायचं असेल तर सगळ्यांनी एकदा तुमचं नाव सांगा, तसेच जिल्हा सांगा. त्याच्यानुसार याद्या तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तुमचं या ठिकाणी जिल्ह्यानुसार या ठिकाणी नाव टाकायचं आहे. जिल्ह्यानुसार वेबसाईट काढायची आहे. जिल्ह्यानुसार तुमचं नाव टाकल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी आधार कार्ड, तुमची जी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी यादी आहे ते PDF स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. PDF स्वरूपात म्हणजे एक मोठी डॉक्युमेंटची लिस्ट, या सगळ्या ताईंची लिस्ट असते. त्यामध्ये तुमचे नाव व्यवस्थित आहे का ते चेक करण्यासाठी हे डाउनलोड करून घ्यायचं. मोबाईलमध्ये असेल किंवा कॉम्प्युटरमध्ये असेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आधार कार्डचं नाव, नंबर टाकायचा आहे. बऱ्याच ताईंचे नाव समान असल्यामुळे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नंतर चेक करायचं. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी दिसेल, तुम्ही कोणतं नाव, काय सगळं त्या ठिकाणी तपशील तुमच्या समोर पाहता येणार आहे.
त्याचबरोबर त्यानंतर जिल्ह्यातील वार्डनुसार जिल्ह्यातील लिस्ट तुम्हाला पाहता येणार आहे. म्हणजेच काय, वार्डनुसार पाहता येईल, कोणाकोणाला गावाच्या लेवलला पाहता येईल, सगळ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर यादील नाव ते तुमचे डिलीट झालेले आहे का ते चेक करायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये नाव असणे गरजेचे आहे. काही गोष्टी चेक करायच्या आहेत. त्या गोष्टी सगळ्या बरोबर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमचे डिटेल्स चुकीचे आले असतील तर डिटेल्स चुकीचा आला असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर चुकीचा आला असेल, आधार कार्ड चुकीचा आला असेल, नावामध्ये काही चुकी झाल्या असेल, डॉक्युमेंट चुकीचे लावलेले असतील, असं काही तुम्हाला पुढे आलं असेल लिस्टमध्ये, तर लवकरात लवकर एकदा मला सांगायचं आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुमची ही लाडकी बहीण योजना चालू ठेवण्याची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागणार आहेत. ह्या जरी तुम्हाला लिस्टमध्ये नाव पाहता आलं नाही, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्हाला आमच्या जिल्ह्यानुसार याद्या भेटत नाहीत. लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या अजून समोर आलेल्या नाहीत. काही जिल्ह्यांच्या याद्या सुरू झालेल्या आहेत टाकायचे, तर काही जिल्ह्यांच्या राहिलेल्या आहेत. ज्या वेळेस येतील त्या वेळेस महत्त्वाची गोष्ट, काही वेळेस तुम्हाला ॲक्सेस पण नसतात. ॲक्सेस म्हणजे काय, तुम्हाला ते पाहता पण येत नसतात. त्या ॲक्सेस असतात कुणाला, अंगणवाडी सेविका असेल, तिथले प्रभाग प्रमुख असतील किंवा तिथले ग्रामसेवक असतील किंवा त्या प्रत्येक जिल्ह्यावाईज ॲक्सेस दिलेले असतात. त्यानुसार त्या याद्या पाहता येणार आहेत. जर तुम्ही त्यांना जाऊन जर विचारलं तरी ते सांगू शकतात की तुमचं नावापुढे काय काय आलंय. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जरी पाहता येत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला सांगतो की कशा स्वरूपात ते पाहता येईल, कुठं जायचं, काय करायचं, सगळं सांगतो. टेन्शन घेऊ नका. चला लाडक्या ताईंनो, एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह एक छोटा प्रश्न विचारतोय बघा. कशा स्वरूपात तुम्हाला यादी पाहता येणार आहेत. एक छोटा सगळ्यांना प्रश्न विचारतोय. लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्यांना 7वा हप्ता हवाय का नाही, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्याचा आहे त्या सगळ्यांना तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि यादी हवी का नाही एकदा सांगायचं आहे. पटकन सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रत्येक ताईची कमेंट्स ही आलीच पाहिजे. जे सांगायचं आहे लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांनी सगळ्यांची कमेंट्स मी वाट बघत आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघा, अशा स्वरूपात तुम्हाला सगळे डिटेल्स पाहता येईल. नाव तुमचं दिसतंय, आधार कार्ड, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, सगळे पैसे किती भेटलेत, काय भेटले, सगळं तुम्हाला अशा स्वरूपात याद्या या ठिकाणी पाहता येणार आहेत. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या नावानुसार जरी पाहता येत नसेल तर अशा स्वरूपात लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता. बऱ्याच जण म्हणत असेल की सर आम्ही नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय, त्यांचं कसं चेक करायचं. येईल बघा. जास्त प्रत्येक ताईंनी कमीत कमी पुढचा 5 ताईला हा व्हिडिओ नक्कीच पाठवायचा आहे. लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.